मुंबई महानगरपालिकेचा कारभार किती ढिसाळ आणि सदोष आहे याचं एक ताजं उदाहरण समोर आलंय। मार्च 2024 मध्ये उद्घाटन झालेल्या कोस्टल रोडवरती चक्क भेगा पडल्यात। महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान कार्यालयानं याची दखल घेतली आहे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडून माहिती मागवून घेतली आहे। यानंतर राज्य सरकारला सुद्धा जाग आली आणि मग शासनानं सुद्धा मुंबई महापालिकेकडे विचारणा केली आहे। 14,000 कोटी खर्च करून बांधलेल्या कोस्टल रोडवर हाजी अली जवळ रस्त्याला तडे गेलेत। यावर बीएमसीने आता स्पष्टीकरण दिलंय। डांबरीकरणाचं काम मॉन्सूनच्या आधीच पूर्ण झालं होतं, मात्र मॉन्सूनमध्ये भेगा पडल्या, त्यामुळे मॅस्टिक डांबराचा उपयोग करून तात्पुरती दुरुस्ती केली होती, असं स्पष्टीकरण बीएमसीने दिलंय। यावरूनच एबीपी माझाने मुंबई महानगरपालिकेसाठी काही सवाल उपस्थित केलेत। पहिला सवाल असा आहे, अवघ्या 16 महिन्यात कोस्टल रोडवरती भेगा कशा पडल्या? बीएमसीने कंत्राटदाराला दंड ठोठवला आहे का या संदर्भात? 14,000 कोटी खर्च केल्यावरती रस्त्याला तडे जातातच कसे? रस्त्याचं काम सुरू असताना बीएमसीचं लक्ष नव्हतं का? कॉन्क्रीट आणि डांबराच्या दर्जावरती बीएमसी करडी नजर ठेवत नाही का? या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बीएमसीवरती सडकून टीका केली आहे। आता थिगळं लावूनच सगळा हा कारभार ते हाकत आहे। थिगळं लावायचे आणि स्वतःची पाठ ठोकून घ्यायची, हा त्यातलाच हा एक प्रकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।